नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अमित शेख. आपल्या तेज मराठी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. आणि आज आपल्यासाठी मी एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहे की आपण बांधकाम कामगार जे कन्स्ट्रक्शन वर्कर आहे यांचं रजिस्ट्रेशन आपण ऑनलाईन पद्धतीने कसे करू शकता आणि याला डॉक्युमेंट आपल्याला काय काय लागणार आहे, डॉक्युमेंट आणि फॉर्म आपण ऑनलाईन सबमिट केल्यानंतर आपल्याला फॉर्म कुठे जमा करायचा आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मंडळाच्या ज्या कल्याणकारी योजना आहे याच्याबद्दल सुद्धा मी आपल्याला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर चॅनलवर जर नवीन आला असाल आपण तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की भविष्यात येणारे व्हिडिओ आणि नवीन नवीन माहिती आपल्याला मिळत राहील. तर मित्रांनो, चला मग आपण बघूया आपल्याला हा फॉर्म कसा भरायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला बांधकाम कामगाराचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी अगोदर आपल्याला गुगलवर यायचं आहे. गुगलवर येऊन आपल्याला बांधकाम कामगार असे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपण बघू शकता पहिली वेबसाईट इथं आलेली आहे, महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर. ह्या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे. वेबसाईटला क्लिक केल्यानंतर आपण इथं बघू शकता आपल्याला काही सूचना दिलेली आहे इथं. म्हणजे इथं आपण 6 फेब्रुवारी 2025 पासून आपल्याला तारीख निवडण्याची सुविधा देण्यात आली. म्हणजे आपण जे फॉर्म भरतात, फॉर्म भरल्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. एक आपल्याला त्याची तारीख भेटते, त्या तारीख आणि त्या वेळेत आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तिथे जावे लागते. तिथे गेल्यानंतर आपण आपलं व्हेरिफिकेशन होईल, त्याच्यानंतर आपला हा फॉर्म मंजूर होतो. तर आपण सर्वात अगोदर बघूया की नोंदणी करण्यासाठी आपल्याला पात्रता निकष काय काय आहे. तर आपण इथे बघू शकता नोंदणी पात्रता निकष जे आहे नंबर 1 ला जे दिलेलं आहे ते 18 ते 60 वयोगटातील बांधकाम कामगार. म्हणजे आपलं वय जर 18च्या 60च्या दरम्यान असेल तर आपण बांधकाम कामगार म्हणून रजिस्ट्रेशन करू शकता. दुसरं जे आहे, मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे. म्हणजे आपण मागील 12 महिन्यामध्ये म्हणजे 1 वर्षामध्ये आपण 90 दिवसापेक्षा जास्त काम केलेले असणे आवश्यक आहे. आणि आता आपण बघू शकता की नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहे. तर यामध्ये 1 नंबरला बघू शकता आपण वयाचा पुरावा आहे. त्याच्यानंतर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र 2 नंबरला. तिसरा आहे रहिवासी पुरावा. चौथा ओळखपत्र पुरावा. आणि 5वा जे आहे ते पासपोर्ट आकाराचे 3 फोटो. आणि याची नोंदणी फी फक्त ₹1 आहे. आणि याला वार्षिक आपल्याला रिन्यू सुद्धा करावं लागते 1 वर्षाला. तर त्याची फी सुद्धा आपल्याला ₹1 लागणार आहे. नंतर आपण इथे खाली बघू शकता कामाच्या मान्यताप्राप्त प्रकाराची यादी. इथं आपल्याला 1 ते 53 लिस्ट आपल्याला कामाची लिस्ट आहे इथं. यापैकी आपण जर काही काम करत असाल, आपण बघू शकता इथे बरीचशी आपण वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. तर त्यामध्ये आपण यापैकी आपण जर कामच करत असाल तर आपण हे बांधकाम कामगारचं नोंदणी करण्यासाठी आपण पात्र आहात. तर आपण मित्रांनो आता नोंदणी कशी करायची, हा फॉर्म आपल्याला कसा भरायचा आहे, मी आपल्याला हा फॉर्म दाखवतोय. आपण लक्षपूर्वक बघा. आपण मग स्वतः आपल्या लॅपटॉपवर, कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवर सुद्धा आपण हा फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला गुगलवर यायचं आहे. आणि गुगलवरून आपल्याला इथं टाईप करायचं आहे बांधकाम कामगार. बांधकाम कामगार टाईप केल्यानंतर आपण बघू शकता ही पहिली वेबसाईट आली आहे, महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं काही सूचना आलेल्या आहे. आपण सूचना वाचून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं आहे. खाली आपण बघू शकता इथे बरेच आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आपण यामध्ये काय करायचं आहे, कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण हा क्लिक केल्यानंतर काय होईल, आपल्याला इथं आधार नंबर आणि मोबाईल नंबर विचारेल. तर आपण जो आपला आधार नंबर असेल तो आपण टाकू शकता इथे. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं, प्रोसीड टू फॉर्मला क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू फॉर्मला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता हा फॉर्म आपल्याला ओपन झालेला आहे. आता हा फॉर्म आपल्याला कसा भरायचा आपण इथे मी आपल्याला समजावणार आहे. तर आपण लक्षपूर्वक बघू शकता. पहिल्यामध्ये काय करायचं, आपल्याला इथे पर्सनल डिटेल्स वैयक्तिक माहितीमध्ये इथे आपले नाव टाकायचे. आपल्याला फर्स्ट नेम मध्ये आपले नाव टाकायचे. इथं वडिलांचे पतीचे नाव आहे. जर
फादर असेल तर आपण फादरचे नाव टाकू शकता, हजबंड असेल तर हजबंडचे टाकू शकता आपण इथे. त्यानंतर आपल्याला लास्ट नेम विचारते, आपलं लास्ट नेम जे काय आपल्याला इथं टाकायचं आहे. त्यानंतर आपण खाली यायचं, इथे बघू शकता आपल्याला जेंडर विचारते, लिंग मेल फिमेल जे काय असेल आपण इथं सिलेक्ट करू शकता. नंतर आधार नंबर आपण जो टाकलेला आहे तो ऑटोमॅटिक आधार नंबर इथे येईल. त्यानंतर आपलं मॅरिटल वैवाहिक स्थिती विचारते आपल्याला, तर आपण बघू शकता डिवॉर्स, मॅरिड, सिंगल, विडोवर जे काही असेल आपण टाकतो. मॅरिड असेल तर मॅरिडला आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं जन्मतारीख विचारते, आपली काय जन्मतारीख आहे आपण इथून सिलेक्ट करू शकता, जी काही आपली जन्मतारीख असेल. त्यानंतर इथं वय ऑटोमॅटिक येईल आपलं. त्यानंतर आपली वर्गवारी, कॅटेगरी कोणती आपली, ओबीसी, एससी, एसटी का जनरल आहे का एनटी आहे, आपण इथून सिलेक्ट करू शकता. त्या जनरल असेल तर जनरल सिलेक्ट करा. मोबाईल नंबर ऑटोमॅटिक इथे येऊन जाईल आपला. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपला पत्ता आधार कार्ड नुसार आपल्याला विचारते. तर आपल्याला घर नंबर आपला जो काही असेल इथं टाका आपण घर नंबर. त्यानंतर आपल्याला रोड विचारते, आपला जो काही रोड असेल, लँडमार्क असेल ते टाकू शकता आपण इथे. त्यानंतर आपल्याला एरिया, विलेज विचारते, इथे आपलं गावाचं नाव टाकायचं आपल्याला. आणि इथं शहर आपला जो काही जिल्हा असेल तो टाका आपण इथं. त्यानंतर महत्वाची जागा जवळपास म्हणजे नियर बाय आपल्या काय आहे, बस स्टँड, शाळा, मंदिर वगैरे जे काय असेल आपण इथं नियर टाकू शकता जे काय असेल. त्यानंतर आपल्याला इथं राज्य सिलेक्ट करायचं आहे, आपलं जे काय राज्य असेल आपण महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे इथे. त्यानंतर आपल्याला इथून जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. इथून जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला तालुके येईल पुढं, तालुक्यामधून आपण जे काही आपला तालुका असेल आपण तो सिलेक्ट करू शकता इथे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपण बघू शकता आपल्याला इथं पोस्ट ऑफिस विचारते, पोस्ट ऑफिस आपलं जे काय असेल आपण इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आपल्याला पिनकोड टाकायचा आहे इथे. पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला इथं कौटुंबिक तपशील आपल्याला विचारते. इथं कौटुंबिक तपशील मध्ये इथं काय सांगते आपल्याला, आपल्या कौटुंबिक माहितीत फक्त आई, वडील, पत्नी आणि पहिल्या 2 पाल्याची नावे भरावीत. म्हणजे आपलं स्वतःचं नाव तर येणारच आहे तिथं, आपले आई वडील, आणि जर लग्न झालं असेल आपलं तर पहिले जे 2 आपल्याला बाळ असतील ते दोघांचे आपल्याला नाव टाकायचे. असे आपले टोटल 5 नाव होतात तिथं. जर एक असेल तर एक टाका, 2 असतील तर 2 टाके, फक्त जास्त असेल तर टाकायचे नाही आपल्याला, फक्त 2 टाकायचे कमीत कमी. आपण इथं जन्मतारीख टाकायची, त्यानंतर वय, त्यांचं वर्ष, स्वतः आहे का मुलगा मुलगी काय आहे ते टाकायचं आपण. इथं आधार नंबर टाकायचा आहे. इथं काय काम करतात, बांधकाम कामगार आहे वगैरे जे काही असेल आपण इथं टाकू शकता. शिक्षण किती झालेलं आहे, मग नॉमिनी ठेवायचं आहे का त्यांना इथून सिलेक्ट करू शकता आपण. त्यानंतर इथं आपल्याला विचारते BOCW मध्ये आधीची नोंदणीकृत आहे का, म्हणजे आपण जे फॉर्म भरतोय यामध्ये आधी रजिस्ट्रेशन आहे का त्यांचं, नसेल तर आपण सोडून द्या, असेल तर टिक करा आपण इथे. त्यानंतर नोंदणी क्रमांक विचारते, पुढे असेल तर टाका, नाही तर सोडून द्या तिथं. आणि इथून ऍड मोर मध्ये आणखी जोडा, इथून आपण आपले नाव ऍड करू शकतो अजून कुणाचे जर करायचे असले तर. आपण बघू शकता इथे, जर नसेल तर आपण सोडून द्या तसं त्याला. त्यानंतर आपल्याला नियोक्त्याचा तपशील विचारते इथं. नियोक्त्याचा तपशील म्हणजे आपण जे 90 दिवसाचे काम केलेले आपले सर्टिफिकेट घेतले आपण ज्यांच्याकडून, जसे की इथं आपण बघू शकता इथे सर्टिफिकेट कोणाकडून घेऊ शकता आपण. इथं ग्रामसेवक आहे, कॉन्ट्रॅक्टर, डेव्हलपर आहे, आणि इथं अजून बरेच बघू शकता आपण. इथं हे 2-3 ऑप्शन आहे, याच्यातून आपण घेऊ शकता आपण. आणि इथं काय करायचं, आपण जे कामगार आपण कोणते काम करतात, सेंटरिंग वर्कर आहे, स्लॅब वर्कर, फ्लोरिंग, प्लंबर, जे काय आपण काम करतात, पेंटर वगैरे, इलेक्ट्रिशियन जे काय असेल आपण इथून सिलेक्ट करायचं आहे. आपण जर सेंटरिंग वर्कर असाल तर आपण सेंटरिंग वर्कर सिलेक्ट करा. इथं सर्टिफिकेट कुणाकडून घेतले आपण 90 दिवस काम केलेले त्यांचं नाव इथून घ्यायचं आपल्याला. ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवक घ्या. त्यानंतर ज्या दिमाग आपण जे सर्टिफिकेट देणार आहे आपल्याला ते 90 दिवसाचं काम केलेलं, त्याच्यावर जावक दिनांक सुद्धा असतो, जावक दिनांक टाकायचे. इथं 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 जावक दिनांक इथून सिलेक्ट करायचा आहे, इथून जावक क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर इथं ग्रामपंचायत आपली कोणती आहे ती ग्रामपंचायत आपल्याला इथं सिलेक्ट नाव टाकायचं ग्रामपंचायत. जिल्हा इथून सिलेक्ट करायचा आहे जो आपला जिल्हा असेल. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. आणि तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, आपण जो तालुका सिलेक्ट करतात तर आपल्याला इथं तालुका इथं कृपया पडताळणीसाठी इथं बघू शकता आपण सूचना दिली आपल्याला इथं, कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायचे असलेले योग्य ते केंद्र निवडा. म्हणजे आपल्या जर जवळपास आपलं तालुका ठिकाण असेल तिथे हे केंद्र असतात. आपण बघू शकता इथे हे केंद्र आहे, आपण इथं सिलेक्ट करू शकता. जे काय आपलं येईल तिथं आपण ते सिलेक्ट करू शकता. ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय इथे विचारेल खाली समर्थन दस्तावेज म्हणजे सपोर्ट डॉक्युमेंट. आपल्याला डॉक्युमेंट आता सबमिट करायचे. डॉक्युमेंट आपल्याला फाईल बघू शकतो आपण कोणती कोणती, इथे जेपीजी, PNG आणि PDF या फाईल मध्ये आपण डॉक्युमेंट अपलोड करू शकता. जास्तीत जास्त PDF चा किंवा जो काही डॉक्युमेंट JPG असेल
तो फक्त जास्तीत जास्त मॅक्झिमम साईज 2 MB पर्यंत आपण अपलोड करू शकता. तर आपण इथून सिलेक्ट करून चूज फाईल मधून आपण डॉक्युमेंट सबमिट करू शकता. त्यानंतर आपल्या पहिले याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आपल्या सिग्नेचर करायचे आधार कार्डवर, त्याचं झेरॉक्स वगैरे अपलोड करायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथं विचारते 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र जे आपण ग्रामसेवकडून घेतलेले आहे ते आपल्याला इथे अपलोड करायचे चूज फाईल मधून. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक लोड टू व्हिजिटिंग डेट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता इथं आपल्याला खाली डेट दाखवत आहे की डेट अवेलेबल कोणती आहे किंवा सुट्टी आहे. आपण इथं बघू शकता. इथं आपण हे पिवळा जो कलर दिलेला आहे, पिवळा कलर म्हणजे दिनांक कोटा पूर्ण, म्हणजे हा पिवळा कलर जिथे ज्या तारखेला आहे ती डेट आपल्याला मिळणार नाही कारण की हा कोटा पूर्ण झालेला आहे. लाल जे आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट सुट्टी आहे, शासकीय सुट्टी, त्याच्यामुळे हॉलिडे असल्यामुळे आपल्याला हा सुद्धा घेता येणार नाही. आणि जे ग्रीन मध्ये आहे, जे आपण तारीख जर अवेलेबल असेल, आपण बघू शकता इथे तारीख जी डेटला अवेलेबल आहे तर आपण त्या तारखेला आपण सिलेक्ट केली तर ग्रीन मध्ये येईल. आपण बघतो 4 नोव्हेंबरला आपण केलेलं आहे, ते इथं ग्रीन मध्ये आलेलं आहे. आणि जो व्हाईट मध्ये आहे दिनांक उपलब्ध म्हणजे इथं अवेलेबल आहे, आपण ह्या डेटला आपण घेऊ शकता, इथं आपण सिलेक्ट करू शकता तारीख ती. यामध्ये खूप वेटिंग आहे तर आपल्याला लवकर अपॉइंटमेंट मिळणार नाही, तरी आपण इथून सिलेक्ट करू शकता जे काही अवेलेबल असेल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह फॉर्मवर क्लिक करायचं आहे. आपण हा सेव्ह फॉर्मवर क्लिक केल्यानंतर काय होईल, आपला हा फॉर्म सेव्ह म्हणून आपल्याला इथं येईल आणि एक एक्नॉलेजमेंट नंबर जनरेट होईल. त्याचे आपल्याला काय करायचं आहे, तो सेव्ह करायचा आहे आणि त्याची PDF आपल्याला प्रिंट करायची किंवा आपण सेव्ह करून ठेवू शकता. प्रिंट काढायची आहे आणि जे आपले सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे, आधार कार्ड, आपण 9 दिवसाचं प्रमाणपत्र, आपलं फोटो वगैरे जे काही आपले ओरिजिनल कॉपी सोबत घ्यायची आणि आपण जो डेट सिलेक्ट केलेली आहे त्या डेटला आपल्याला आपलं जो सुविधा केंद्र आहे तालुका स्तरावर, आपल्याला तिथे जाऊन ते व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्या टायमिंग मध्ये जायचं. जर आपण त्यावेळेस गेलात नाही त्या तारखेला तर आपला हा फॉर्म रिजेक्ट होईल. एवढी आपण माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघू की यामध्ये जे कल्याणकारी योजना आहे गव्हर्नमेंटच्या, यामध्ये आपण बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत तर आपण त्या योजनेबद्दल थोडी माहिती घेऊ. तर इथं बघू शकता आपण, हे बघा आपण इथं बघू शकता याच्यामध्ये आहे की पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये आपल्याला हा फॉर्म भरावा लागतो. जर आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालंय त्याच्यानंतर आपण हे स्कीमचा आपण फायदा घेऊ शकता. आपण हे फॉर्म भरता येईल आपल्याला. त्यानंतर मध्यान्ह भोजन योजना आहे. त्यानंतर आपण इथं बघू शकता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पूर्व शिक्षण आपण बघू शकता इथं, ओळख प्रशिक्षण योजना. त्यामध्ये शैक्षणिक आता काय आहे, आपण या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकामांच्या पहिल्या 2 मुलासाठी लागू आहे. म्हणजे आपले जे पहिले 2 मुलासाठी, मुलगी असो किंवा मुलगी, पहिले जे 2 असतील त्यांसाठी आपण हे शिक्षणाचे फायदे घेऊ शकता. इथं बघू शकता आपण, हा पहिल्यामध्ये बघू शकता इथं काय आहे की इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यासाठी प्रतिवर्ष 2500 रुपये. म्हणजे आपला जर मुलगा असो मुलगी असो 1ली ते 7वी पर्यंत असेल शिक्षणासाठी तर त्यामध्ये प्रतिवर्षी 2500 रुपये त्यांना मिळतील इथं. आणि त्यानंतर आपण बघू शकता इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 रुपये. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकता इथं काय आहे, इयत्ता 10वी 12वी मध्ये किमान 50% अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000 रुपये हे सुद्धा भेटतात आपल्या पहिल्या 2 पाल्यांना. त्याच्यानंतर आपण इयत्ता 11वी 12वीच्या प्रशिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष 10,000 रुपये मिळतात आपल्याला. त्यानंतर पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष 20,000 रुपये नोंदित कामगाराच्या पत्नीसह, म्हणजे आपली पत्नी जरी असेल शिक्षण घेत असेल तर त्यांना सुद्धा हे भेटतील. त्यानंतर आपण इथे बघू शकता यामध्ये वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष 1 लाख रुपये, अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष 60,000 रुपये हे नोंदित कामगाराच्या पत्नीसह लागू आहे. म्हणजे पत्नीला सुद्धा मिळतील जर शिक्षण घेत असेल तर. त्यानंतर इथं आपण बघू शकता शासन मान्य पदविकेसाठी प्रतिवर्ष 20,000 रुपये, शासन पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 25,000. त्यानंतर नोंदित बांधकाम कामगाराच्या पाल्यांना MSCIT प्रशिक्षण, MSCIT साठी सुद्धा पैसे आपल्याला इथे मिळतील. आपल्याला हे सगळे फॉर्म वेगवेगळे भरावे लागतात. मित्रांनो आपण इथे बघू शकता नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 रुपये आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000 रुपये. तर आपण 2 जीवित अपत्यांसाठी म्हणजे 2 मुलापर्यंत, आपल्याला मुलगी असो किंवा मुलगा, आपल्याला यामध्ये काय होईल, नॉर्मल डिलिव्हरी जरी झाले तर आपल्याला 15,000 रुपये इथे मिळतील. आणि जर सीझर झाले म्हणजे शस्त्रक्रियेद्वारे तर आपल्याला इथे 20,000 रुपये मिळतील. त्यानंतर आपल्याला गंभीर आजाराच्या उपचारार्थ, गंभीर आजार जर आपल्या कुटुंबामध्ये कुणाला झालेला आहे
तर त्या उपचारासाठी आपल्याला 1,00,000 रुपये मिळतील. त्याच्यानंतर इथं बघू शकता आपण, एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये मुदत बंद ठेव. म्हणजे बांधकाम कामगारास जे फक्त एकच मुलगी आहे आणि त्यांनी ऑपरेशन केलंय, तर त्यांच्यासाठी त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये डिपॉझिट ठेवण्यात येईल. त्याच्यानंतर आपण पुढचं बघू शकता, कामावर असताना कायमचे अपंगत्व आल्यास किंवा 75% अपंग झाल्यास त्यामध्ये आपल्याला 2,00,000 रुपये आपल्याला इथे मिळतील. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला सहभाग घेता येईल. त्याच्यानंतर आपण बघू शकता इथं काय आहे, आर्थिक 4 नंबरला आपण बघू शकता, कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास आपल्याला 5,00,000 रुपये जे वारस आहे त्यांना हे 5,00,000 रुपये मिळतील. त्यानंतर आपण इथे आहे की कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास यामध्ये आपल्याला 2,00,000 रुपये कायदेशीर वारसास मिळतील. म्हणजे जे वारस असेल त्यांना हे मिळणार आहे. त्यानंतर आपण इथे बघू शकता, जर कामगार शहरामधला असेल बांधकाम कामगार किंवा मग ग्रामीण मध्ये असेल तर यामध्ये घरकुलसाठी सुद्धा आपल्याला यामध्ये पैसे मिळणार. इथे बघू शकता आपण, अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी मध्ये असेल तर इथे 2,00,000 मिळतील आणि अटल बांधकाम जर ग्रामीण मध्ये असेल तरी आपल्याला 2,00,000 रुपये मिळतील. त्यामध्ये इथं बघा, आता इथं काय आहे, कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता म्हणजे कामगाराचा मृत्यू जरी झाला 50 ते 60 वयाच्या दरम्यान तर त्याला 10,000 रुपये अंत्यविधीसाठी मिळतील. त्यानंतर आपण इथे बघू शकता, कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 24,000 रुपये 5 वर्षाकरता, म्हणजे बांधकाम कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीस 24,000 रुपये प्रति वर्ष हे 5 वर्षाकरता मिळतील. आणि जर पत्नीचा जर मृत्यू झाला, बांधकाम कामगार जी असेल आणि तिचा जर मृत्यू झाला तर त्याच्या विधुर पतीस त्याला सुद्धा 24,000 रुपये हे प्रति वर्ष 5 वर्षाकरता मिळणार आहे. त्यानंतर आपण इथे बघू शकता, गृह कर्जावरील 6 लाख पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा 2,00,000 रुपये, म्हणजे जर आपण होम लोन घेतला असेल तर 6 लाख रुपये पर्यंत लोन जे असेल त्याचं जे व्याज आहे ते कल्याणकारी मंडळ भरेल किंवा आपल्याला त्यामध्ये 2,00,000 रुपये आपले कमी करून देतील लोन मध्ये. तर आपण बघू शकता, हे आपल्या बरेच काही योजना यामध्ये मी आपल्याला दाखवलेले आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला भाड्यांचा संच सुद्धा यामध्ये भेटतो आणि पेटी सुद्धा यामध्ये आपल्याला मिळते. तर हे सर्व सुविधा, हे सर्व कल्याणकारी योजनेचा लाभ आपण कधी घेऊ शकता, जेव्हा आपलं रजिस्ट्रेशन, आपली नोंदणी सक्सेसफुल होईल. सक्सेसफुल झाल्यानंतरच आपण हे सगळी कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, आशा करतो मी आपल्याला जी माहिती सांगितली आहे ती आपल्याला आवडली असेल आणि समजली सुद्धा असेल. तर ठीक आहे, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.